नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी ऐकल्यावर रात्री एकटं झोपायची हिंमत होणार नाही। ही गोष्ट आहे एका जुन्या काळ्या वाड्याची, जिथे आजही मध्यरात्री कोणीतरी रडतं, कोणीतरी दरवाजा ठोठावतं आणि जो त्या आवाजाच्या मागे जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही। तर लाईट बंद करा, हेडफोन लावा आणि सुरू करूया काळ्या वाड्याचं रहस्य। पार्ट 1, गाव आणि काळावाडा। साताऱ्याजवळ एक छोटंसं गाव होतं। नाव होतं सोनवाडी। दिवसा ते गाव खूप सुंदर दिसायचं। हिरवीगार शेती, डोंगर, पावसाळ्यात धुक्याने भरलेले रस्ते। पण त्या गावात एक अशी जागा होती जिथे संध्याकाळनंतर कोणीच जात नव्हतं। गावाच्या टोकाला एक जुना वाडा उभा होता। लोक त्याला काळावाडा म्हणायचे। त्या वाड्याच्या भिंती काळ्या पडल्या होत्या, खिडक्या तुटलेल्या, दरवाजे गंजलेले आणि आतून कायम कुजबुज ऐकू यायची। गावातल्या म्हाताऱ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या वाड्यात एक श्रीमंत सावकार राहत होता। त्याचं नाव होतं गोविंदराव। तो खूप क्रूर होता, गरीब लोकांचे पैसे हिसकावून घेणारा। एके रात्री अचानक त्या वाड्यात आग लागली। गोविंदराव, त्याची बायको आणि त्याची छोटी मुलगी तिघेही त्या आगीत जिवंत जळाले। पण खरी भीती त्यानंतर सुरू झाली। गावात रात्री विचित्र गोष्टी घडायला लागल्या। लोकांना वाड्यातून मुलीचा रडण्याचा आवाज यायचा। कधी खिडकीत पांढऱ्या कपड्यात एक मुलगी दिसायची, कधी एखादा माणूस अचानक गायब व्हायचा। त्या दिवसापासून गावात नियम झाला, संध्याकाळनंतर काळ्या वाड्याकडे जायचं नाही। पार्ट 2, 4 मित्र। पुण्यातून 4 मित्र ट्रेकसाठी सोनवाडीत आले होते। रोहन, समीर, प्रणव आणि अजिंक्य। हे चौघेही यूट्यूबसाठी हॉरर व्लॉग बनायचे। त्यांच्या चॅनलवर लाखो सबस्क्रायबर होते। गावात पोहोचल्यावर त्यांनी एका चहाच्या टपरीवर चौकशी केली। इथे काही हॉन्टेड जागा आहे का? रोहनने विचारलं। चहा देणारा म्हातारा अचानक शांत झाला। त्याच्या हातातला कप थरथरू लागला। रात्री त्या वाड्याकडे जाऊ नका, तो हळू आवाजात म्हणाला। का? समीर हसत म्हणाला। म्हातारा फक्त एवढंच म्हणाला, ज्यांनी प्रयत्न केला ते परत आले नाहीत। हे ऐकून चौघेही उत्साहित झाले। भारी कॉन्टेंट मिळणार, अजिंक्य म्हणाला। रात्री 11 वाजता त्यांनी कॅमेरे घेतले आणि काळ्या वाड्याकडे निघाले। पार्ट 3, वाड्यात प्रवेश। आकाशात वीज चमकत होती, वारं जोरात वाहत होतं। वाड्याचा मोठा दरवाजा अर्धवट उघडा होता, जणू कोणीतरी त्यांची वाटच बघत होतं। रोहनने कॅमेरा सुरू केला। गाईज, आज आपण भारतातील सर्वात हॉन्टेड वाड्यात आलो आहोत। अचानक दरवाजा आपोआप बंद झाला। धाडकन। समीर घाबरला। अरे, कोणीतरी मागे आहे का? पण तिथे कोणीच नव्हतं। वाड्याच्या आत खूप थंडी होती। भिंतीवर जुने फोटो होते, काहींचे डोळे खरवडलेले होते। वरच्या मजल्यावर कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला। टक टक टक। प्रणव म्हणाला, हे नक्की कोणीतरी प्रँक करतंय। तो वर गेला। बाकीचे तिघे खालीच थांबले। 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, पण प्रणव परत आला नाही। प्रणव, रोहन ओरडला। उत्तर नाही। ते वर गेले। वरच्या खोलीत कॅमेरा पडलेला होता, त्याचा फ्लॅशलाईट चालू होता, पण प्रणव गायब होता। अचानक कॅमेरामधून आवाज आला, माझ्या मागे कोणी उभा आहे, आणि पुढच्या सेकंदाला किंकाळी। पार्ट 4, आरशातील मुलगी। समीरला अचानक एका खोलीतून गाण्याचा आवाज ऐकू आला। एक छोटी मुलगी लोरी म्हणत होती। तो आवाजाच्या दिशेने गेला। खोलीत एक मोठा जुना आरसा होता, त्याला त्या स्वतःचं रिफ्लेक्शन दिसत होतं। पण अचानक रिफ्लेक्शन हसायला लागलं, पण समीर मात्र शांत उभा होता। रिफ्लेक्शनने हळूहळू हात वर केला। समीर घाबरला। तो मागे सरकला आणि अचानक आरशात एक छोटी मुलगी दिसली। तिचे डोळे पूर्ण काळे होते, चेहरा जळलेला। ती हळू आवाजात म्हणाली, माझ्यासोबत खेळशील? आरसा अचानक तडकला। समीर किंचाळला। बाकीचे दोघे धावत आले, पण खोली रिकामी होती। फक्त जमिनीवर समीरचा फोन पडला होता आणि भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं,
एक अजून बाकी आहे. पार्ट 5 सत्य. रोहन आणि अजिंक्य आता खूप घाबरले होते. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण मुख्य दरवाजा गायब झाला होता. हो, पूर्ण दरवाजा गायब. त्यांच्या सभोवताली फक्त काळोख. अचानक एका खोलीत दिवा लागला. त्यात एक म्हातारी बाई बसली होती. ती हळूहळू म्हणाली, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे? रोहनने विचारलं. तू कोण आहेस? ती म्हणाली, मी त्या मुलीची आई आहे. आणि पुढच्या क्षणी तिचा चेहरा वितळायला लागला. तिने सांगितलं, गोविंदराव खूप क्रूर होता. त्याने गावकऱ्यांवर खूप अत्याचार केले. लोकांनी सूड घेण्यासाठी वळ्याला आग लावली, पण त्या आगीत त्यांची छोटी मुलगीही जळाली. त्या दिवसापासून तिचा आत्मा या वाड्यात अडकला. ती प्रत्येक रात्री नवीन मित्र शोधते आणि जे आत येतात ते कायमची तिच्यासोबत राहतात. अचानक म्हातारी गायब झाली आणि संपूर्ण वाड्यात मुलीचा हसण्याचा आवाज घुमू लागला. पार्ट 6 शेवटची रात्र. रात्रीचे 3 वाजले होते. रोहन आणि अजिंक्य एका खोलीत लपले होते. बाहेरून कोणीतरी दरवाजा ओरबाडत होता. खर्र खर्र. ती आली. अजिंक्य कुजबुजला. अचानक खोलीतला पंखा स्वतः सुरू झाला. भिंतीवर सावल्या दिसू लागल्या. एका कोपऱ्यात छोटी मुलगी उभी होती. ती हसत होती. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. अजिंक्य वेळासारखा पळाला. तो जिन्याने खाली धावत गेला, पण अचानक त्याचा पाय घसरला. तो खाली पडला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. रोहन खाली आला, पण अजिंक्यचा मृतदेह गायब झाला होता. फक्त जमीनवर रक्ताने लिहिलं होतं, आता तू एकटाच आहे. पार्ट 7 भयानक उलगडा. रोहन आता पूर्ण वेळा झाला होता. त्याने कॅमेरा उचलला. तो सतत रेकॉर्डिंग करत होता. जर हा व्हिडिओ कुणाला सापडला तर इथे येऊ नका. अचानक कॅमेरामध्ये त्याच्या मागे एक सावली दिसली, पण मागे वळल्यावर कोणीच नव्हतं. सावली मात्र जवळ येत होती. कॅमेरामध्ये अचानक प्रणव दिसला. त्याचा चेहरा फाटलेला होता. तो म्हणाला, ती आपल्याला जाऊ देणार नाही. मग समीर दिसला. त्याचे डोळे नव्हते. दोघेही हळूहळू रोहनकडे येत होते. रोहन किंचाळला. तो पळत पळत एका गुप्त खोलीत शिरला. त्या खोलीत खूप जुनी खेळणी होती आणि मध्ये एक छोटी खुर्ची. त्यावर ती मुलगी बसली होती. ती हळू आवाजात म्हणाली, तू माझा नवीन मित्र होशील? रोहन मागे सरकला, पण दरवाजा बंद झाला. मुलगी हळूहळू त्याच्याकडे चालत आली. तिचे डोळे पूर्ण काळे झाले. तिने रोहनचा हात पकडला आणि अचानक सगळं शांत झालं. पार्ट 8 दुसऱ्या दिवशी गावातल्या लोकांनी वाड्याबाहेर एक कॅमेरा पाहिला. त्यात पूर्ण रात्रीचं रेकॉर्डिंग होतं, पण शेवटी फक्त काळोख दिसत होता आणि एका मुलीचा आवाज, आणखी मित्र पाठवा. त्या दिवसानंतर ते 4ही मित्र कधीच दिसले नाहीत. पण आजही जर तुम्ही मध्यरात्री त्या वाड्याजवळ गेलात तर वरच्या खिडकीत एक मुलगी दिसते. ती हसत असते आणि हळू आवाजात विचारते, माझ्यासोबत खेळशील? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तो वाडा खरंच हॉन्टेड होता की त्या दोघांसोबत काही वेगळंच घडलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी भयानक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, रात्री कोणीतरी दरवाजा ठोठावला तरी तो लगेच उघडू नका.